दरम्यान देशभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो। लालबागच्या राजाचा दरबार सुद्धा आता सजून गेलाय। आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि घरोघरी बाप्पाचं शास्त्रशुद्ध पूजन केलं जात आहे। आज प्रत्येक गणेश भक्ताच्या मनामध्ये आनंदाचं, चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। गणेश भक्तांमध्ये सुद्धा मोठा उत्साह संचारल्याचं आपण पाहतोय। आज आपण ही थेट दृश्य पाहतोय। लालबागच्या राजाच्या दरबारातली ही दृश्य आहेत। लालबागच्या राजाची आरती जी आहे ती आता काही वेळापूर्वी आता संपन्न झालेली आहे। त्यानंतर आता गणेश भक्तांची सुद्धा दर्शनासाठी आता रांगा लागल्याचं चित्र आपण पाहतोय। लालबागच्या राजाच्या या मनमोहक रूपाला पाहण्यासाठी आता भाविक जे आहेत ते आता देशाच्या कानाकोपऱ्यातून गर्दी करत असतात। आता इथून पुढचे 10 दिवस हे आता बाप्पाच्या चरणी हे आता सर्व भाविक लीन होतील। हे रूप डोळ्यात साठवण्यासाठी प्रत्येक गणेश भक्त या दिवसाची आज वाट पाहत असतो आणि अखेर आजचा तो दिवस आलेला आहे। आता इथून पुढचे 10 दिवस हे आता प्रत्येक गणेश भक्तासाठी हे आनंदाचे असणार आहे। आणि आपण ही दुसरी दृश्य पाहतोय। चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपती बाप्पाचं सुद्धा आता गणेश पूजन आता केलं जातंय। प्राणप्रतिष्ठा या गणपती बाप्पांची आता केली जाते आणि आता थोड्याच वेळात काही गणेश मंडळांच्या मिरवणुकांना सुद्धा आता सुरुवात होणार आहे। घरोघरी बाप्पाचं शास्त्रशुद्ध पूजन सुद्धा आता केलं जात आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या घोषणांनी, या जयघोषांनी अख्खा परिसर, अख्खा दरबार जो आहे तो आता दणाणून गेलेला आहे। प्रत्येक गणेश भक्तामध्ये आनंदाचं वातावरण आहे। ही सिद्धिविनायक गणपती बाप्पाची आरती सुरू झाली।